नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपला टोमॅटो पिकाचा प्लॉट 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान होतो किंवा 30 दिवसाच्या पुढे जातो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने अशा पद्धतीने ज्यावेळी सेटिंग व्हायला चालू होतं, बोराच्या आकाराचं फळ तयार व्हायला चालू होतं किंवा ज्यावेळी चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघायला चालू झालेलं आहे, कंटिन्यू फ्लॉवरिंग आहे, भरपूर अशी फुलकळी निघाली पाहिजे, याचं सेटिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर जो सध्या कंटिन्यू पाऊस पडत आहे किंवा उघडझाप प्रमाणात पाऊस पडत आहे, पानांची किपिंग क्वालिटी असेल किंवा पानांची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे. तसेच जी फुलकळी निघत आहे किंवा जे फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं 100% सेटिंग झालं पाहिजे. कोणतेही फुलकूज असेल किंवा ज्यावेळी फळ तयार होतं त्याच्या फळावर येणारा डाग असेल हा निघाला नाही पाहिजे किंवा मिळाला नाही पाहिजे. याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने फवारण्याचं नियोजन, त्याचबरोबर खतांचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने करायचं आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता ह्या स्टेजला प्लॉट आला, अशा पद्धतीने फ्लॉवरिंग निघायला चालू झालं, पूर्णच्या पूर्ण पंजा सेट व्हायला चालू झाला. त्याचबरोबर तुम्ही फुटव्यांची संख्यासुद्धा पाहू शकता. पूर्ण प्रत्येक पेऱ्यामधून चांगल्या पद्धतीने फुटवा असेल, पानांची किपिंग क्वालिटी असेल, तसेच पेऱ्यातील अंतरसुद्धा प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने, जास्त पेऱ्यातील अंतर नाही, थोड्या अंतरावर पेऱ्यातलं अंतर पडलेलं आहे की ज्यामुळे आपल्याला जो बुडालगत माल असेल किंवा जास्तीत जास्त मालाची संख्या मिळणार आहे. आता याच्यासाठी पहिली फवारणी करू शकता. थोडी उघडीप मिळाली किंवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला कव्हरेज मिळत असेल तर पहिली फवारणी करू शकता. 200 लिटर पाण्यासाठी प्रोक्लेम तुम्हाला घ्यायचं 100 ग्रॅम, त्याच्यासोबत मॅनकाइंडचं इकोटर्म झेड हे 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम घ्यायचं व याचा गच्च स्प्रे देऊन घ्यायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला जीवाणूजन्य करपा असेल किंवा अर्ली ब्लाइट असेल, लेट ब्लाइट असेल, फळावर येणारा टिपका असेल, पानावर येणारा टिपका असेल, याच्यावर चांगल्या पद्धतीने तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट त्याचा पाहायला मिळतो. याची एक फवारणी घेऊ शकता. ही पहिली फवारणी झाली, 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही दुसरी फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे 6BA हे 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याच्यासोबत रोको 200 ग्रॅम, 05234 आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यासाठी 300 ते 400 ग्रॅम व बोरॉन 100 ग्रॅम याचा एक स्प्रे देऊ शकता. ज्यामुळे जे अतिरिक्त वाढ होणार आहे ती थांबणार आहे व चांगल्या पद्धतीने जे सेटिंग आहे चांगल्या पद्धतीने सेटिंग हे आपल्याला झालेलं हे पाहायला मिळणार आहे. आता ह्या 2 फवारणी झाल्या, त्याच्यानंतर एक फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही कासुबी कोसाईड घेऊ शकता किंवा कर्जड कोसाईड घेऊ शकता की ज्यामुळे जो कंटिन्यू पानं ओली राहत आहेत किंवा कंटिन्यू जो पाऊस पडत आहे थुई स्वरूपाचा पाऊस, त्याच्यामध्ये पानं ओली राहत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हाच एक स्प्रे करू शकता. आता ड्रिपचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं आहे, ह्या स्टेजला प्लॉटाला चांगल्या पद्धतीने फुलकळी निघत आहे, याचं सेटिंग झालं पाहिजे, त्याचबरोबर मालाची फुगवण झाली पाहिजे. याच्यासाठी एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे 2 लिटर स्प्राउट घ्या. ICL कंपनीचं कॅल्शियम फॉस म्हणजे 0.5515 प्लस 5% तुम्हाला कॅल्शियम ऑक्साईडमधील पाहायला मिळतो, ते एकरी 5 किलो. याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं, 4 ते 5 दिवस गॅप द्या. 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला जे साविल कंपनीचं आपल्याला 7 स्टार बायोकिट पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे NPKचे बॅक्टेरिया असतील, त्याच्याबरोबर सल्फर सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल, मायक्रोरायझा असेल, त्याचबरोबर आपल्याला ट्रायकोडर्माचे जे बुरशीनाशक असेल किंवा ट्रायकोडर्मा आपल्याला पाहायला मिळतो. याचं एक किट तुम्ही मिळालं तर ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. हे किट आपल्याला गुळ 1 किलो घ्यायचं आहे. एक 24 ते 48 तास भिजत ठेवा. चांगल्या पद्धतीने जीवाणूंची संख्या मल्टिपल प्लाय होऊन दे व त्याच्यानंतर एक ड्रिपचं ॲप्लिकेशन सोडून द्या की ज्यामुळे अतिरिक्त कोणतीही खतं सोडायची गरज नाही. जी जमिनीमध्ये आपण खतं दिलेली आहेत किंवा जी खतं आहेत ती चांगल्या पद्धतीने अपटेक होतील की ज्यामुळे आपल्याला रासायनिक खतांचा हा खर्च कमी होईल. त्याच्यासाठी हे ड्रिपचं ॲप्लिकेशन किंवा हे किट सोडू शकता किंवा इतर कोणत्याही कंपनीचं चांगलं जे आपल्याला जे हार्मोन्स चांगलं जे आपल्याला जैविक पद्धतीचं किट पाहायला मिळतं ते सोडू शकता. हे 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली. त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने फळाची साईज मिळवायची आहे, फळ चांगल्या पद्धतीने फुगवून करायचं आहे. त्याच्यासाठी 06020 व मॅग्नेशियम सल्फेट याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता किंवा 04247 असेल याचंसुद्धा तुम्ही ड्रिपचे एक ॲप्लिकेशन देऊ शकता. कोणतेही अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही किंवा कंटिन्यू पाऊस चालू झाल्यानंतर वारंवार 1 दिवस गॅपने किंवा 1 दिवस आडाने कोणत्या फवारण्या करण्याची गरज नाही. तुम्ही जर व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही पूर्ण प्लॉट पाहू शकता. अशा पद्धतीने कोणताही रोग नाही किंवा कोणताही रोगाचा अटॅक नाही. चांगल्या पद्धतीने पूर्ण प्लॉट हा चांगल्या पद्धतीने सेटिंगच्या अवस्थेत आहे. चांगलं मालाची फुगवण असेल किंवा फ्लॉवरिंग चांगलं आहे, सेटिंग चांगलं आहे, पानांची किपिंग क्वालिटीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.